आज महाराष्ट्राचा SIR संबंधात मेळावा झाला। पश्चिम बंगालच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना या विजयाचं श्रेय दिलं पाहिजे, कारण की जे बोगस मतदार, बांगलादेशी मतदार असे 90 लाख ऑब्जेक्शन तिथल्या भाजप कार्यकर्त्यांनी SIR दरम्यान घेतलं, त्यात 64 लाख हे निवडणूक आयोगाने मान्य केली आणि ही नावं मतदार यादीतून वगळली। आज आम्ही महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांना हेच प्रबोधन केलं आहे की महाराष्ट्रात पण जवळजवळ 50 लाख अशा प्रकारचे बोगस जन्म प्रमाणपत्र, बोगस मतदार आहेत। या SIRच्या दरम्यान या 50 लाख लोकांवर भाजपचे कार्यकर्ते ऑब्जेक्शन घेणार आणि नंतर विश्वास आहे की निवडणूक आयोग या सगळ्यांकडे बोगस जन्म प्रमाणपत्र पुरावे असल्यामुळे त्यांना पण पुन्हा बांगलादेश पाठवणार आहे। आता की पश्चिम बंगाल निकाल लागल्यानंतर आता निवडणूक आयोगचे SIR भाग 2 याची सुरुवात करणार आहे। त्या संबंधात पुढच्या 20-25 दिवसात नियमावली फायनल होणार। महिन्यानंतर प्रत्यक्ष SIR सुरू होणार। आता प्री SIR मध्ये मतदारांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांचं मॅपिंग सुरू आहे। आम्ही हे पाहिलं, अनुभव केला की मोठ्या प्रमाणात ते बांगलादेशी घुसखोर बोगस कागदपत्र गोळा करतात। आपण बघितलं, देवेंद्र फडणवीसने मुंबई महापालिकेतील 87,347 बोगस जन्म प्रमाणपत्रासाठी SIT रचित केली। याचा कारण SIR आहे, कारण की बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन ते मतदार झाले असते किंवा होणार। SITचं काम मी आज माझे निवेदन पाठवून दिले आहे। SITचे प्रमुख लक्ष्मी गौतम यांच्यात आमचा संपर्क झाला आहे। पुढच्या आठवड्यात मी माझे सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हे SIT समोर पेश करणार। आता SIRच्या दुसऱ्या टप्प्यात 22 राज्यांमध्ये SIR होणार आहे। महाराष्ट्रात 2 महिन्यापूर्वी आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिली। आता प्री SIRचं काम सुरू झालेलं आहे। मतदारांचा संपर्क करून त्यांचं मॅचिंग करणं की मागच्या मतदार यादीत त्यांची नावं, आत्ताच्या मतदार यादीत नावं, तसेच बोगस मतदार या संबंधात भाजपचा आता दुसरा टप्पा सुरू होत आहे। पहिल्या 2 टप्प्यात तयारी, ट्रेनिंग, आता घरोघरी जाऊन बोगस मतदार शोधणे आणि जे खरे मतदार आहेत त्यांच्यासाठी सगळी माहिती गोळा करून त्यांना मदत करणे। थोडी लक्षात द्या। मी चेक करतो, कारण की ज्याचे जबाबदारी असेल त्यांना सांगणार असं काय होऊ नये ते पाठपुरावा करतो। प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले तेव्हा देखील काँग्रेस सांगते की आमचा विरोध कायम राहील, फक्त आणि फक्त मुस्लिम मतदार कमी करण्याचं काम आहे ते भाजप या माध्यमातून करत आहे। मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मुस्लिम मतदारांना, माणसांना, नागरिकांना, घुसखोरांना मतदार बनवण्याचा कारखाना महाराष्ट्रातल्या मुस्लिम नेत्यांनी, धर्मांध नेत्यांनी सुरू केला आहे। हे सगळीकडे दिसत आहे। इथला मुस्लिम आहे तो अधिकार आहे त्याला मतदारांचा, परंतु बांगलादेशी घुसपेटी घुसखोर मुस्लिमांना जो मतदार बनवण्याचं कट कारस्थान हे आम्ही विस्तार गेल्या वर्षी महाराष्ट्रात 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द केले। मुंबई ते
87,000 रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणून त्यांच्या दृष्टीने वोट बँक, आमच्या दृष्टीने राष्ट्राची सुरक्षा. एक वेगळा प्रश्न होता नवी मुंबईतला एक वेगळा प्रश्न होता. नवी मुंबईमध्ये डान्सबार अद्यापही सुरू आहे, पण त्यानंतर अधिवेशन काळामध्ये कारवाई झाली, डान्सबार रद्द होते. अधिवेशन संपले पुन्हा ही चर्चा सुरू पाहायला मिळते. मी नवी मुंबईचे जे आमचे आमदार नामदार आहेत त्यांच्या कानावर हे गोष्ट घालणार. अब ऐसा है कि ममता बनर्जी ने चुनाव आयोग से लेके सुप्रीम कोर्ट तक सबको कोसने का काम किया. हर बार चुनाव हारने के बाद में विपक्ष ईवीएम का नाम लेते थे, अब की बार वो एसआईआर का नाम ले रहे हैं. तो केरल में ईवीएम अच्छा था या गलत है, ऐसा प्रश्न पूछा गया. एसआईआर के संबंध में ममता बनर्जी जो 64 लाख ऑब्जेक्शन थे उनको अपॉर्चुनिटी दी गई थी. उनका जन्म हिंदुस्तान में हुआ है, ऐसा कोई प्रूफ एविडेंस नहीं दिया गया. वही महाराष्ट्र में होगा. अगर आपका जन्म हिंदुस्तान में नहीं हुआ है, आपका नाम मतदार यादी से कटेगा. अशा प्रकारे बघता तुम्ही एसआयआरला श्रेय त्याच्या माध्यमातून बोलले की निवडणूक आयोगाचं तुम्ही आदेश टाकला. सुप्रीम कोर्टाचा निर्देशन आणि निगराणी मॉनिटरिंग होतं, निवडणूक आयोगाचं होतं. आता पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बनर्जीच्या विरोधात मतदान केलं म्हणून ते देशद्रोही झाले. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट. वास्तविकरित्या ममता बनर्जीने कितीही जिद्द केली तरी नवीन मुख्यमंत्रीचा ठरलेल्या तारखेला शपथविधी होणार. एसआयआर हो, एसआयआर 20 वर्षांनी झाला. गेल्या 15-20 वर्षात ज्या पद्धतीने बांगलादेशी मुस्लिमांना मतदार यादीत त्यांची नावं घुसवण्यात आली, आता मतदार यादीचं शुद्धीकरण झालं. याच्यामुळे यांची सत्ता जायची सुरुवात झाली आहे आणि देशाची जी राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत झालेली आहे. आपल्याला दिसणार मुंबई महाराष्ट्रात जे हे बांगलादेशी येतात, ज्यांचे आधार कार्ड मालदाचे, मुर्शिदाबादचे, आता त्याचं परत चेकिंग व्यवस्थित केले जाणार. मला विश्वास आहे अर्ध्याहून अधिक बांगलादेशी पुढच्या 4-5 महिन्यात बांगलादेश निघून जाणार.